नमस्कार, पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे छोले मसाला रेसिपी। तर खूप छान रेसिपी झाली आहे। इझिली आपण ही घरच्या सामानमध्ये पण बनवू शकतो आणि रेस्टॉरंट हॉटेल्स सारखीच ही रेसिपी होते। तर कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर मी रात्रभरासाठी म्हणजे 7 ते 8 तासासाठी पांढरे हरभरे असतात म्हणजे छोले ते भिजायला ठेवले होते एकदम साधारण पाण्यात। आता हे पाणी आपण काढून टाकू आणि छोले मस्त फुगलेले आहे, भिजलेले आहे। आता कढाई खालचा गॅस मी चालू करून घेतला आहे आणि कढाईमध्ये मी 2 ग्लास इतपत पाणी टाकून घेणार आहे। पाण्याला उकळी आली की आपण हे रात्रभर भिजवलेले छोले हे स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचे आणि तिसरं पाणी पुन्हा टाकून आपल्याला कढाईतल्या उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे। आता त्या कढाईच्या पाण्यातच आपल्याला 1 चमचा भर इतकं मीठ टाकून घ्यायचं। त्यात आपले छोले शिजले की आपल्या छोल्यांना मिठामुळे एकदम छान चव येते। आता छोलेसाठी आपल्याला मसाला बघायचा आहे। मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे, धने, खोबरं, एक कच्चा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हा सगळा मसाला मी तेल टाकून भाजून घेतला आहे। फक्त कांदा आणि लसूण हा भाजलेला नाहीये आणि इथे मी लाल मिरची किंवा हिरवी मिरची पण घातलेली नाहीये। वाटण्यासाठी मी पावडर वापरणार आहे त्यासाठी। तर आधी आपण आता पाण्याला उकळी आली आहे, छोल्यांना चांगलं शिजून घेऊया। तर चांगले आपले छोले शिजले की मगच आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे। आता कढाईवरती झाकण घालून घेऊया आणि मसाला पण बारीक करून घेऊया आणि थोडासा आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे। आता कढाईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवला। आता या वाटीमध्ये खडा मसाला घेतला, त्यात तमालपत्र म्हणजे तेजपत्र, मिरे, लवंग आणि एक वेलायची। आता आपल्याला मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, हिंग, किचन किंग मसाला, मटन मसाला, हळद पावडर आणि छोले मसाला एवढे मसाले मी टाकून घेतले आहे। तर यात आता खडा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी इथे मी छोले मसाला 1.5 चमचा इतका घेतलेला आहे आणि हळद पावडर अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा कारण मी लाल मिरची घातलेली नव्हती आणि किचन किंग मसाला मोठा 1 चमचा, हिंग आपल्या मनपसंतीने पाव चम्मच इतपत घातला तरी चालेल। आता हा मसाला तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा। जेवढा आपला मसाला परतल ना तेवढी आपली भाजी टेस्टी होणार आहे। आणि मसाला परतला हे कसं समजायचं, जेव्हा आपल्या मसाल्यावरती तेल सुटायला लागेल तेव्हा समजून जायचं की आपला मसाला चांगला परतला आहे। त्यानंतर आपल्याला शिजलेले छोले त्यातलं पाणी वेगळं आणि छोले वेगळे करून घ्यायचे आणि जे छोले वेगळे झालेले ते या मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे। ही प्रोसेस तुम्हाला अजिबात स्किप करायची नाहीये। एक म्हणजे आपला मसाला चांगला परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, दुसरी म्हणजे आपण जी रेसिपी करणार आहे ती त्या मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची। 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतला आहे। आता तुम्ही बघू शकता छोल्यांना पण मस्त तेल सुटलेलं आहे। आता पुन्हा ही भाजी आपल्याला एकजीव करायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे, खाली अजिबात डागून द्यायची नाही। यानंतर आपल्याला पाणी गरम वापरायचं आहे। मी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे। तर आता पाणी घालून आपण ही भाजी थोडीशी वाढवायची आहे, खूप जास्त पण वाढवायची नाहीये। ही भाजी जेवढी थिंक असते तेवढी खायला छान लागते आणि तुम्हाला जर तुमच्या भाजी सोबत बाजरीची भाकर असेल तर तुम्हाला ही वाढवावं लागेल। तर मी पोळी सोबत सर्व करणार आहे, तर मी थोडी थिंक धरलेली आहे, थोडी घटसर धरलेली आहे। वरतून गावरान कोथिंबीर कापून टाकून घेतलेली आहे। आता मस्त उकळी काढून घेऊया आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घेऊया
आणि भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया। तर इथे इतका छान आपल्या छोले मसाल्याचा सुगंध येत आहे ना, जबरदस्त। आता यात मी कूट केलेला होता शेंगदाणे भाजून, तर हा कूट आपल्याला उकळी आल्यानंतरच घालायचा आहे, आधी अजिबात घालायचा नाही। तुम्हाला नसेल आवडत तर स्किप पण करू शकतात, ऑलरेडी आपण शेंगदाणे यात बारीक करून घातलेले आहे। किंवा तुम्ही हे छोले मसाले एक ग्रेव्ही मध्ये पण करू शकतात, कांदा टोमॅटोच्या, ते पण खूप छान होतात। 2 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून घेतलं आहे। आता झाली आहे आपली इथे रेसिपी तयार। तर आपण एका बाउल मध्ये ही भाजी काढून घेऊया। तर खरंच जबरदस्त इतका सुवास येत आहे। वरतून मी थोडंसं डेकोरेशनसाठी कांद्याची पात आणि थोडासा गोल आकाराचा कांदा टाकून घेतला आहे। कशी वाटली रेसिपी ही कमेंट मध्ये सांगा। तुम्ही देखील अशी छोले मसाल्याची सेम याच पद्धतीची भाजी करून बघा, तुम्हाला ही देखील खूप आवडेल ही भाजी। तर पूजा's किचनवर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटू अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत खात पित राहा, आनंदित राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।